नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आज कांदा प्रश्नावरती आंदोलन केलं जात आहे। आमदार अंबादास दानवे हे सध्या बोलत आहेत। आपण बघतोय चांदवड चौफुलीवर हे आंदोलक बिल्कुल लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आम्ही, लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय। पोलिसांना काय कारवाई करावी, पोलिसांना काय कारवाई करावी। पण आपल्याला एका बाजूला जागा दिली, आपण तिथे बसला होता, आता परत जिथे वाहन आहे मग आमचा रास्ता रोको आहे, आमच्या समोर वाहन येता आली पाहिजे। जवळपास अर्धा पाऊण तास होऊन गेलेला आहे, तुमचं आंदोलन चालू आहे। सरकारकडनं, स्थानिक प्रशासनाकडनं कोणी संपर्क, कोण स्थानिक प्रशासनच नाही दिसत इथं। हे अंबादास दानवे आहेत, त्यांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बोल भाई बोल बोल भाई बोल आंदोलनात सहभागी झालेले आहेत। दखल घेते सरकार घाबरते हो, गाड्या सुद्धा येऊन देत नाही, गाड्या वळवलेल्या आहेत। आमच्या सगळ्यांच्या आंदोलन आहे, आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत। दडपशाही हुकुमशाही आहे, पण कांद्याने सरकार गेले, याच्या पुढे सुद्धा सरकार घडघडलं। आमदार रोहित पवारांची मागणी आहे की आता जो 1580 भाव दिलेला आहे तो देखील वाढवून मिळावा। 100% शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे तो मिळाला पाहिजे। आज भाव जाहीर केला तरी पैसे मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून त्याच्यावर आम्ही निश्चितपणाने आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे, आमच्या भूमिका। हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, त्यांचं म्हणणं आहे कांद्याला हमीभाव मिळत नाहीये, सरकार घाबरत आहे, प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची कुठल्याही स्वरूपाची दखल घेतलेली नाहीये आणि त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा त्यांना उतरावा लागलेला आहे। आता रास्ता रोको आंदोलन केलं, ज्या बाजूला वाहनं ही थांबवण्यात आलेली होती तिथपर्यंत अंबादास दानवे यांच्यासह इतर मोर्चेकरी आंदोलक हे आलेले होते आणि आता पुन्हा एकदा माघारी चांदवड चौफुलीपर्यंत जात आहेत। थोड्याच वेळामध्ये जे नेते आहेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन नेमकं काय असणार आहे हे बघणं ही तेवढंच महत्वाचं आहे। निश्चितच त्यामुळे दिल्ली आग्रा महामार्ग रोखण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला गेलेला आहे। कांद्याला योग्य तो हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। खरं तर मुकुल, दिल्ली आग्रा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला गेला होता। आता यानंतर नेमकी काय भूमिका असेल, काय या आंदोलनाची दिशा असेल? दिल्ली मुंबई महामार्ग हा रोखण्याचा एकच उद्देश होता की देशाची राजधानी आणि राज्याची राजधानी या दोघांना जोडणारा हा महामार्ग आहे। त्यामुळे ह्या महामार्गावर आंदोलन केलेलं होतं आणि आता स्वतः अंबादास दानवे आहेत। दानवे साहेब, केंद्रावर आपण कांदा लेके दिल्ली डंडा लेके आता पुढचं काय आपलं पाऊल असेल? आता पाऊल सरकारने उचलायचं आहे, आम्ही केलेलं आहे। सरकारने या शेतकऱ्याच्या प्रश्नावर थोबाड उघडावं त्यांचं। आजपर्यंत सरकारने काही केलं नाही असं आपलं म्हणणं. काहीच केलं, काय केलं जरा दाखवा, काय केलं दाखवा ना। आपण मुख्यमंत्र्यांशी म्हणा किंवा केंद्रीय मंत्र्यांशी भेट घेणार आहात कांदा प्रश्नावर? काय भेटायचं त्यांच्याशी? ते मेलडी खाण्यात गुंग आहे, ते मेलडीमध्ये गुंग आहे, ते निवडणुकीच्या कामात गुंग आहे, ते त्यांना काय घेणं शेतकऱ्याशी। हे अंबादास दानवे, त्यांचं म्हणणं आहे की सरकारला जो इशारा द्यायचा होता तो आम्ही दिलेला आहे, यापुढे सरकारला भेटून फारसा उपयोग नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सरकारवर टीका टिप्पणी केली जात आहे, सरकारने काहीतरी तोंड उघडावं, सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत काहीतरी मत व्यक्त करावं, ही त्यांची भावना आहे आणि त्यामुळे आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले होते। मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर लांबच लांब वाहनांच्या रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत। साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा गेलेल्या आहेत आणि आपण आता चांदवड चौफुलीवर आलो आहोत। इथेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं, इथेच नेत्यांनी, शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला होता आणि आता पुढच्या बाजूला व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावर येऊन नेते मंडळी हे आता भाषण करतील, संबोधित करतील, नेमक्या त्यांच्या काय भावना आहे, इथपर्यंत येऊन रास्ता रोको करण्याची वेळ का आली ही भावना ते व्यक्त करतील। त्यानंतर येत्या काळामध्ये सरकारकडनं काय नेमक्या उपाययोजना केल्या जातात ते बघणं देखील महत्वाचं आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, चांदवड।
तर सध्या आपण दृश्य पाहतोय चांदवडमधली नाशिकमध्ये दिल्ली आग्रा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला। चांदवड चौफुलीवरती हे आंदोलन केलं जात आहे। कांदा प्रश्नी महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। अंबादास दानवे देखील सहभागी झालेत। त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्तानं महाविकास आघाडीची पुन्हा एकदा वज्रमूठ पाहायला मिळतेय, एकी पाहायला मिळतेय। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, आपण पाहिलं की कालच केंद्र सरकारनं परिपत्रक काढलेलं होतं आणि नाशिकमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केलेला होता, पण तरी सुद्धा महाविकास आघाडी आणि नाशिकमधले कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक आहेत। कालच्या केंद्र सरकारच्या भूमिकेनंतर आता पुढे काय मागणी आहे त्यांची? काल केंद्र सरकारनं निर्णय घेतला, त्यामध्ये शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा जरी मिळाला असला तरी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी हीच आहे की जी मदत, जो भाव सरकारने ठरवलेला आहे तो तुटपुंजा आहे। साधारणतः शेतकऱ्याला 1 किलो कांदा पिकवायला 24 ते 25 रुपये लागतात आणि हमी भाव किंवा नाफेड जी खरेदी करणार आहे तो भाव 1580 आहे, म्हणजे किलोला 15 रुपये 80 पैसे एवढा आहे। हा पुरेसा नाहीये। ही मागणी आहे शेतकऱ्यांची, नेत्यांची की हा भाव वाढवून मिळाला पाहिजे। रोहित पवार यांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस प्रचार सुरू होता त्यावेळेस सत्ताधारी पक्ष, मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी 24 रुपये हा हमीभाव दिला जाईल किंवा नाफेड 24 रुपयाने कांदा खरेदी करेल असं आश्वासन दिलेलं होतं। मात्र आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ज्यावेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस 12 रुपये 15 रुपये या दराने देत आहेत, हे यांना मान्य नाहीये। त्यामुळे जो 1580 रुपयाचा दर सरकारने ठरवलेला आहे नाफेड खरेदीचा, तो दर वाढवावा, तो कमीत कमी 3000 रुपये करावा, ही त्यांची मागणी आहे आणि ह्याच मागणीसाठी आंदोलन होत आहे। सर्व आपण बघतोय शेतकरी इथे आहेत, काही नेते मंडळी आहेत, आंदोलनात सहभागी झालेले आहात। काय प्रमुख आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांदवड येथे कांदा आंदोलनासंदर्भात रास्ता रोको करण्यात आलेला आहे। कारण की पाहिलं तर कांद्याला खर्च येतो जवळपास 15 ते 20 रुपये किलोला, परंतु सरकार आजही भाव देत आहे। फक्त त्यांनी मागच्या वेळेस भाव 12-12.5 रुपये सांगितलेला होता, काल त्यांनी 15.5 रुपये केला। परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीची ही अशी मागणी आहे की कमीत कमी 3000 रुपये भाव सरकारने दिला पाहिजे आणि मागे जो कांदा विकला शेतकऱ्यांनी त्यालाही 1500 रुपयांनी अनुदान दिलं पाहिजे। हे आपण शेतकऱ्यांच्या, मोर्चेकऱ्यांच्या, आंदोलकांच्या मागण्या ऐकतो आहोत। आता सरकार काय दखल घेतं? कारण मागील आठवड्यामध्ये रोहित पवार हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलेले होते, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर सरकारने 3 बरोबर आहे। सातत्यानं महाविकास आघाडीकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात सवाल उपस्थित केलेले होते। जसं मुकुल तुम्ही सांगत होतात, रोहित पवार लासलगाव कांदा बाजार समितीमध्ये गेलेले होते आणि त्यांनी सरकारला काही सवाल उपस्थित केलेले होते। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। एकीकडे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात रास्ता रोको केला जातोय, त्यांनी रस्त्यावरती ठिय्या मांडलेला आहे। काही वेळापूर्वी महामार्ग देखील रोखलेले होते, पण सध्या तिथून आंदोलकांना बाजूला करण्यात आले। तर दुसरीकडे चांदवडमध्ये, नाशिकमध्ये रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। हे सगळे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून रस्त्यावर उतरलेले आहेत। दरम्यान सोलापूरमधून काही प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूया। केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं नाशिक जिल्ह्यामधलाच कांद्याला 1580 भाव का बाकीच्याकडं ते का खरेदी करत नाही काय हे? त्यासाठी मी ते काय 1580 भावाने घेतात ते सर्व जिल्ह्यात सगळ्याला व्हायला पाहिजे, नाशिक जिल्ह्यामधलंच एवढं का नाही? बघा, हे मुळात जे ते सरकारने डिक्लेअर केलं कांद्याचा भाव, हमी भाव, ते मुळात आम्हाला मान्य नाही। कारण उत्पादन खर्च वेगळं, पण शेतात तयार झालेला माल कापून ते पोत्यात भरून ते सगळं आणायला 1400 रुपये खर्च येत आहे ट्रान्सपोर्ट ते, आणि ह्यांनी देतात 1200 रुपये। ह्याच्यात तर अजून मारलं आम्हाला त्याच्यात घेतलं नाही। सगळ्यात जास्त कांदा आमच्यात येत आहे, म्हणजे सोलापूर जिल्ह्यात येत आहे, आणि तिथल्या जिल्ह्याला सोडलंय ते तर अजबच प्रकार आहे। सोलापूरचा कांदा हा 1 नंबर कांदा आहे। नाशिक नाव आहे, तिथं येऊन मार्केटमध्ये बघा म्हणावं, म्हणजे माझ्या जिल्ह्याचे शेतकरी जे पिकवतात तो कांदा जगात सगळीकडे जात आहे। असं काहीतरी करून नाशिकला करायचं आणि सोलापूरला नाही करायचं, हा शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार आहे। साहेब, माझं 63 वर्ष वय आहे। मी बघितलंय की माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग बघितलेत, ज्यांनी शेतकरी
आणि यानंतर आपण थेट चांदवडमध्ये जाऊयात. काही शेतकरी नेते बोलतायत, पाहूया. कांद्याला 3,000 रुपये हमी भाव मिळावा, विकलेल्या कांद्याला 1,500 रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी आज नाशिकच्या चांदवड येथील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते आंदोलनात सहभागी झालेले, त्यांच्याबरोबर कांदा उत्पादक शेतकरी देखील सहभागी झालेले आहेत. मात्र या आंदोलनाच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या गाड्या आंदोलनस्थळी पोहोचत होत्या, त्या गाड्या पोलिसांकडून अडवण्यात आल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला काय त्रास झाला, शेतकऱ्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या? नमस्कार, आम्ही इथून 35 किलोमीटर बागलाण तालुक्यातून आलेलो आहोत. काही शेतकऱ्यांना काल डिझेल मोठ्या गाडींना न भेटल्यामुळे काही लोक मोटरसायकलने आले आहेत. काही प्रमाणात गाड्या अडवल्या आहेत, काही प्रमाणात गाड्या सोडण्यात पण आलेल्या आहेत. पण खूप काही शेतकरी अजून बी तुम्हाला दिसत असेल, तुमचा कॅमेरा मागे फिरवा, पायी पोहोचत आहात तिथे. तर माझं पोलीस प्रशासनाला एक सामान्य विनंती आहे की तुमचा आमचा वाद नाही, तुमच्या आमच्यात संघर्ष पेटू नका. आमचा वाद या जुलमी सरकारविरुद्ध आहे की जो 1 रुपये किलोने कांदा विकत घेतोय. अहो, कांद्यातला 25 रुपये किलोचा खर्च आहे, एवढं तर तुम्ही समजून घ्या. हे आम्ही नाही म्हणतोय, या अनेक रिसर्च, अनेक याच्यानंतर संशोधनानंतर झालेला आहे की आमचा 25 रुपये किलोने भाव तुम्ही 1 रुपये किलोने घेतायत, त्याला काही किंमत आहे का नाही? अहो, शेतीमाला काल 35 लिटरच्या वरती डिझेल शेतकऱ्यांना दिलाय. 80 लिटर दररोज डिझेल लागतंय रोटावेटरला. शेतीचा मशागतीचा टाइम आहे, शेती पण करू देत नाही तुम्ही, बाजार भाव पण देत नाही. आम्ही करायचं काय? आत्महत्या एवढा एकच पर्याय आहे, आत्महत्या करू नये. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य म्हणून तुम्ही मिरवतात, स्वराज्यात जगाचा पोशिंदा मारला जातोय, तुम्ही काय करतायत? सर्वात वाईट अवस्था आहे जगात जर कोणाची असेल ते शेतीचे. आम्ही सर्वात प्रथम ते राज्य सरकारचं जाहीर 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 निषेध करतो. आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करतो आहे, मात्र या सरकारला, जुलमी सरकारला काही देणं घेणं नाही, असा आरोप जे आहे ते शेतकरी करत आहेत. एकूणच आंदोलनाची जी धार आहे ती तीव्र उचलताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संदीप जेजुरकर, एबीपी माझा. तर सरकारविरोधात घोषणाबाजी सध्या केली जाते. सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांना तारणारं नाही तर मारणारं आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया या सगळ्या शेतकऱ्यांमधून उमटताना आपण पाहतोय. सोलापूर आणि नाशिक इकडे आंदोलन सुरू आहे. रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. तर नागपूरमधल्या आंदोलनाची दृश्य सध्या आपण पाहतोय. सायकलवरून हे आंदोलन सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जात आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवरती अनिल देशमुख यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत. असं आहे, आपल्याला माहीत आहे की गेल्या 10 दिवसामध्ये 8 रुपये प्रति लिटर डिझेल आणि पेट्रोल वाढलेलं आहे. 8 रुपये प्रति लिटर 10 दिवसामध्ये. काय कारण की सरकारचं याच्याकडे लक्ष नाही आहे. तिकडे भारतामध्ये काही राज्यामध्ये निवडणुका चालू होत्या, त्यावेळेसपासून जर योग्य पावलं उचलले असते तर आता परिस्थिती आटोक्यात राहिली असती. आज शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा डिझेल नाही, 1-1 किलोमीटर रांगा लावावं लागतात पेट्रोल समोर. प्रशासन म्हणते पुरेसा. शहरामध्ये सुद्धा तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपवर जा, इथे बाजूला एक पेट्रोल पंप आहे, 1 किलोमीटरची रांग आहे तिथे. 1 किलोमीटरची रांग डिझेल आणि पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर आहे. आणि सरकार म्हणते मुबलक पेट्रोल आहे, मुबलक डिझेल आहे, गॅसचा काही तुटवडा नाही. फडणवीस साहेब सांगतात, भुजबळ साहेब सांगतात. त्यांनी जरा बाहेर येऊन पाहिलं पाहिजे की कशा पद्धतीनं लोक आज त्रस्त आहेत. पेट्रोलसाठी त्रस्त आहे, डिझेलसाठी त्रस्त आहे, गॅससाठी आमच्या महिला भगिनी त्रस्त आहे. पुढे आता डिझेल सुद्धा काही ठिकाणी देत आहेत ना 500 रुपये. मला एक सांगा, ट्रकला 500 रुपये डिझेल देऊन कसं चालणार? इथून तर त्या वाडी बंद पडेल तिथे. त्याच्यामुळे या सर्व परिस्थितीकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाने लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर हाताबाहेर ही संपूर्ण परिस्थिती जाईल, अशा प्रकारचं चित्र भारतामध्ये आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सरकारनं या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलेलं आहे. नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्रमकरित्या हा मोर्चा काढला गेलेला आहे. सायकलवरून हे आंदोलन सध्या केलं जात आहे.
अनिल देशमुख यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर चांदवडमध्ये रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. महाविकास आघाडीचं सोलापूर, नागपूर आणि नाशिकच्या चांदवडमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. मुद्दा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा, कांद्याला मिळणाऱ्या हमीभावाचा आणि सरकार ज्या मूल्यामध्ये कांदा खरेदी करणार आहे त्या मूल्यामधून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाहीये. त्यामुळे किमान 25 रुपये किलोचा दर कांद्याला मिळायला हवा अशी मागणी रोहित पवार यांनी नाशिकमध्ये आंदोलन करताना केलेली आहे. तर सोलापूरमध्ये आंदोलन केलं जातंय. केवळ नाशिकमधल्याच कांदा उत्पादकांचा कांदा सरकार का खरेदी करेल? सोलापूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचा, चांगल्या दर्जाचा कांदा पिकवला जातो, मग इतर शेतकऱ्यांवर खपामर्जी का, असा सवाल सोलापूरमधल्या शेतकऱ्यांनी विचारलेला आहे. तर इंधन दरवाढ, इंधन टंचाई आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सध्या नागपूरमध्ये आंदोलन केलं जात आहे. ही 3 दृश्य सध्या आपण पाहतोय. नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे. चांदवडमध्ये महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय. रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. रास्ता रोको करण्यात आलाय, त्यामुळे गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्यात. अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. हातामध्ये फलक घेऊन हे आंदोलन सध्या केलं जात आहे. मुद्दा आहे कांद्याचा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आणि त्या विविध मुद्द्यांवरती सध्या सरकारचा निषेध केला जातोय, सरकारवरती टीका केली जाते. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत, त्यांचे प्रश्न गंभीर आहेत आणि सरकारनं यामध्ये तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते. किमान 25 रुपये किलो दरानं कांदा खरेदी करावा आणि आधी जो कांदा विकला गेलाय त्याला 15 रुपयांचा हमी भाव द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे. तर आज महाविकास आघाडीचं राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. सोलापूर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये महाविकास आघाडीनं सरकारविरोधात मोर्चा उघडलेला आहे. पुण्यामध्ये या मोर्चामध्ये गाढव आणलं गेलेलं आहे आणि सरकारचा निषेध केला गेलाय. काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीची एकजूट या आंदोलनांच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. नाशिकमध्ये हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. पुण्यामध्ये काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. तर नागपूरमध्ये अनिल देशमुख हे आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन इंधन दरवाढ, इंधन टंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्यांनी आंदोलन केलेलं आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते. तर अमरावतीमध्ये देखील काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे. आधी जो दर जाहीर केलेला होता त्यापेक्षा जास्त दरानं कांदा खरेदी करण्याचं पत्रक काल केंद्र सरकारनं काढलं. पण जरी कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला असला तरी सुद्धा ही मदत तुटपुंजी आहे, पुरेशी नाही अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.